हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वालिटी क्लासेस. आपण लास्ट लेक्चरला चॅप्टर संपवलेला आठवतंय. करंट इलेक्ट्रिसिटीचा चॅप्टर होता ना, तो आपण संपवलेला होता आणि आपण म्हटलेलं की त्याच्यावर बेस आपण सम घेऊया, न्यूमरिकल्स. आज आपण न्यूमरिकल्स घेऊया. न्यूमरिकल्स इझी आहे, फक्त थोडेसे ट्रिकी. जसं आपण लिमिट्समध्ये म्हणायचो, मॅथ्समध्ये म्हणायचो इझी आहेत, पण थोडे ट्रिकी आहेत. जसे हे न्यूमरिकल्स असणार आहे. काय फक्त व्हॅल्यूज कुठल्या दिल्या आहेत आणि सॉल्व कसं करायचं आहे, किंवा तुम्हाला जी फॉर्म्युलाज माहिती पाहिजे, म्हणजे मीटर वेव्हचा असू दे, वेस्टर्नचा असू दे, पोटेन्शियोमीटर असू दे, त्यांची फक्त फॉर्म्युलाज, म्हणजे आपण जी डेरिव्हेशन सॉल्व करून लास्टला जे फॉर्म्युलाज आणलेले ना, जी सॉल्विंग केलेली, तर ते इक्वेशन्स वापरून सम सॉल्व करायचे. आणि हे असे सम 3-3 मार्क्सला येतात. समजा डेरिव्हेशन नाही आलं तर सम देणार. ओके, म्हणजे हा चॅप्टरला वेटेज आहे आणि इम्पॉर्टंट आहे हा चॅप्टर. ओके, तर आपण डिरेक्टली स्टार्ट करूया. तर पहिला क्वेश्चन बघा काय. इन इलेक्ट्रिकल सर्किट द करंट 2 एम्पियर, 1.5 एम्पियर, 3 एम्पियर फ्लो टुवर्ड्स द जंक्शन. ओके, म्हणजे आता जंक्शनवर आलं म्हणजे कळतंय KCL वापरणार आपण इथे, KCL वापरणार. ओके, तर व्हाईल द करंट ऑफ मॅग्निट्यूड 2.5 एम्पियर अँड द अननोन करंट लीव द जंक्शन. परत जंक्शन सांगितलंय. ओके, देन फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ अननोन जंक्शन. किती इझी आहे, इझी होऊन जाईल असं. म्हणजे बघा किती करंट दिलाय, 1 2 3. इथे एक चौथा करंट आहे आणि इथे एक अननोन करंट आहे. म्हणजे याला आपण एक्स अज्युम करूया, अननोन करंट. काय अज्युम केला आपण, एक्स. ओके, आणि त्यानंतर हा करंट पहिला आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा कन्सिडर करूया. म्हणजे अननोन करंट आहे तर त्याला काय कन्सिडर करणार, करंट आहे म्हणून आय आणि अननोन आहे म्हणून एक्स. त्याच्यानंतर त्याला 1 कन्सिडर करा. I1 किती आहे, 2 एम्पियर. I2 किती घेतो, 1.5 एम्पियर. I3 3 एम्पियर. I4 हा घ्या, I4 2.5 एम्पियर. ओके, 4 व्हॅल्यूज दिल्या, पाचवा अननोन आहे, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता बघा त्यांनी काय सांगितलंय की टुवर्ड्स फ्लो टुवर्ड्स द जंक्शन, म्हणजे जंक्शनच्या जवळ चाललेत ना. 1 2 3 4 5 करंट आहेत. 3 करंट, हे 3 करंट जंक्शनच्या जवळ चालले, म्हणजे 1 2 3. आणि हे 2 आहेत ना, तुम्हाला सम वाचून तुम्हाला कळायला पाहिजे ना की कसं सम सॉल्व करणार. सिंपल इंग्लिश लिहिते, सिंपल इंग्लिश आहे. while the current of magnitude 2.5 एम्पियर and unknown current leave the junction, म्हणजे जंक्शन सोडून चाललेत ना, ते जंक्शनच्या बाहेर चालले. ओके, तर अननोन करंटची व्हॅल्यू सांगा. मग पहिला हा इथे I1 असेल, हा I2, हा I3, हा I4 आणि इथे IX. तो अननोन पण चाललाय ना, अननोन आणि 2.5 निघत आहे. तर आपण काय करणार, बाय KCL हे लिहायचं असतं. कुठला रूल यूज करणार आहे आपण, जसं आपण पायथागोरस वापरायचं तर पायथागोरस लिहायचो ना 10वीपर्यंत, तसंच इथे जर आपण KCL वापरतो तर KCL लिहिणं आहे, किर्चॉफ्स करंट लॉ. ओके, तर KCL काय असतं, येणारा करंट आपण ॲड करू, जाणारा करंट सबट्रॅक्ट. येणारा करंट कुठला आहे, I1 प्लस I2 प्लस I3 प्लस I4 प्लस IX इज इक्वल टू 0. आता हे सगळे जर प्लसमध्ये घेतलेत आपण, समजते. हा I4 आणि हा IX आहे ना, हा मायनसमध्ये येणार. का, सोडून चाललेत ना, जंक्शन पासून लांब चालले तर मायनस घेतो आपण. व्हिडिओ बघा पहिली वाली, अवे फ्रॉम द जंक्शन सांगितलं तर मायनस, टुवर्ड्स द जंक्शन असेल तर प्लस. आता फक्त व्हॅल्यू पुट करा. हा I1 किती आहे, 2 प्लस 1.5 प्लस 3 एम्पियर मायनस I4 किती, 2.5 एम्पियर. एम्पियर कशा देतो, एम्पियर मायनस आणि मायनस IX ला काढायचं आहे. आणि KCL मध्ये काय असतं, इज इक्वल टू 0 ना, इज इक्वल टू 0. आता हा किती आहे ना, 2 1.2 आणि 3 किती, 5 आणि हे परत 2 3 5 6, 6.5 झाले. 6.5 मधून हे मायनस झाले, 2.5. किती झाले, एक काम करा, हा 5. ओके, 5 मधून 2.5 गेले, राहिले 2.5. 2.5 मध्ये परत 1.5 आले.
तर किती झालं, अडीचमध्ये परत 3 4 म्हणजे Ix4 - Ix इज इक्वल टू 0 म्हणजे अननोन करंट किती मिळाला, 4 एम्पियर. समजते, सिंपल मॅथ्स वापरलेला आहे, एवढं रॉकेट सायन्स नाही त्यामध्ये. समजले काय केले, लिहूया. ओके, तर आता पुढचा सम घेऊयात आपण. हा पुढचा सम कशावर बेस्ड आहे आणि सॉल्व्ह कसा करायचा. तर बघा, आता त्यांनी काय दिले, अ बॅटरी ऑफ EMF 6 व्होल्ट आणि इंटरनल रेजिस्टन्स 2 ओम. हे इंटरनल रेजिस्टन्स 2 ओम्स आहे, ते पॅरलल आहे कोणासोबत, EMF ऑफ 5 व्होल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स 2 ओम. म्हणजे 6 व्होल्ट 2 ओम पॅरलल आहे 5 व्होल्ट 2 ओम सोबत. मग काय करणार, समजते काय, 6 व्होल्ट 2 ओम आणि इथे 5 व्होल्ट आणि 2. त्यांनी काय सांगितलंय, ही वायर म्हणजे 6 व्होल्ट 2 ओम आणि 5 व्होल्ट 6 ओम एकामेकाला पॅरलल आहेत, म्हणजे ते दोन वायर एकामेकाला पॅरलल आहेत. त्यानंतर त्या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून निघणारा करंट, त्या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून निघणारा करंट हा 8 व्होल्ट काय होते, 8 रेजिस्टन्स म्हणजेच काय 8 ओहम ना. तर त्या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून निघणारा करंट हा 8 ओहम मधून पास होतोय. म्हणजे इथे असणार 8 ओहम रेजिस्टन्स आहे ना, इथे झाला 8 ओहम. त्या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून निघणारा करंट ह्या 8 ओहम मधून पास होतोय. तर त्यांनी सांगितलं मी 8 ओहम मधून पास होतोय, तर 8 ओहम मधून पास होणारा करंट किती असेल ते विचारले. नंतर कॅल्क्युलेट द करंट थ्रू द एक्सटर्नल रेजिस्टन्स. एक्सटर्नल रेजिस्टन्स किती, 2 ओहम. ओके, म्हणजे आता इथे बॅटरी लावली तर इथून करंट पास होणार, समजते. इथूनच करंट का होणार, हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हा पण पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हे दोघे एकामेकाला पॅरलल आहेत. तर त्यांनी काय सांगितलं, त्या दोघांचं कॉम्बिनेशन ह्याच्यातून जातोय म्हणून इथे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि इथे पॉझिटिव्ह टर्मिनल दिलं आहे. ओके, दोन्ही इथले पॉझिटिव्ह टर्मिनल असतील, ते दोघांचे करंट असे येणार आणि ॲड होऊन ह्याच्यातून जाणार. समजतंय, ह्या दोघांचेही करंट असे येणार, इथे आला ॲड होणार आणि ॲड होऊन ह्याच्यातून जाणार आहे. तर इथून येणारा करंट आपण इथे टर्मिनल देऊया, A B C D, इथे E लिहूया आणि इथे असेल F. ओके, तर आता इथून येणारा करंट कन्सिडर करा काहीतरी I1 आहे. काय करंट, I1. इथून येणारा करंट काहीतरी I2 आहे. इथून येणारा करंट काहीतरी I2 आहे. तर हा I1 इथून आलाय आणि हा I2 याच्यातून आलाय. तर इथून जाणारा करंट कुठला असेल, I1 प्लस I2. समजतंय. अरे हा वोल्ट आणि हा रेजिस्टन्स मल्टिप्लाय केल्याच्या नंतर ह्याच्यातून आलेला आहे, त्यानंतर हा ह्याच्यानुसार इथून आलेला आहे. तर इथून आलेला I2 आहे, इथून आलेला I1, त्या दोघांचं कॉम्बिनेशन काय झालं, I1 प्लस I2. इथे हा जंक्शन आहे ना, तर करंट काय होतं, डायरेक्ट ॲड होतात ना. हा पण येतोय जंक्शनकडे, ते ॲड होतात आणि जंक्शनमधून ॲड होऊन पुढे गेले आणि I1 प्लस I2 हा करंट ह्या रेजिस्टन्समधून चाललेला आहे. ह्या रेजिस्टन्समधून जाणारा करंट किती असेल ते कॅल्क्युलेट करायचं. तर आपण काय करणार, KVL वापरूया. बाय KVL इन लूप. आता लूप डिसाईड करूया, कुठल्या लूपमधून पास होणार. तर लूप हा डिसाईड, म्हणजे ह्याच्यामध्ये ही जी व्हॅल्यू ना, ही मधली जी वायर ती कन्सिडर केली नाही जाणार. तुम्हाला असं का वाटतंय, असं लक्षात येतं की सर हाच का लूप वापरला, हा वरचा का नाही वापरला, हा फक्त वरचा का नाही वापरला, का नाही वापरला वरचा. अरे कारण बघा, इथे पण टर्मिनल आहे आणि इथे पण टर्मिनल आहे. सर्किट जेव्हा कम्प्लीट होतं, सर्किट जेव्हा असं कम्प्लीट होईल ना, तेव्हाच आपण रूल वापरू शकतो ना, हे लूप वापरू शकतो, इथे आपला KVL वापरू शकतो. जेव्हा सर्किट कम्प्लीट होईल, इथे सर्किट कम्प्लीटच नाही होते बघा, फक्त वरच्या मध्ये इथून पण करंट चाललाच आहे आणि इथून पण करंट चाललाच आहे, इथे सर्किट कम्प्लीट होतच नाही आहे. म्हणून आपण काय केलं, डायरेक्ट मोठा लूप कन्सिडर केला. आता बघा, इथून करंट येतो, इथून पण येतो, ते जाऊ द्या.
पण इथून येतोय, इथे आल्याच्या नंतर इथे पास होईल, इथे आला, परत इथे गेल्याच्या नंतर परत सर्किट कंप्लीट होते ना. आता आपण हा जो मोठा लूप कन्सिडर केला आहे ना, ह्या मोठ्या लूपमध्ये ही मधली जी वायर आहे ना, ही कन्सिडर नाही करणार आपण. मधली वायर कन्सिडर नाही करणार. तर लूप असा असणार आहे, समजते? ते लूप काय, ए बी डी ई आणि ए हा लूप असणार आहे. ओके. तर आपण त्याच्यामध्ये काय वापरतोय, केव्हीएल. तर केव्हीएल वापरूया. तर आपला रूल काय असतो, जिथून बॅटरी लावली किंवा आपला EMF लावला आहे तिथून पॉझिटिव्ह टर्मिनल घेतो ना आपण. तर 6 वोल्ट तो घ्या पहिला, वोल्ट नका देऊ, 6. त्याच्यानंतर आपल्या पाथला करंट काय करतोय, आपल्या पाथ सोबत आहे ना, तर व्हॅल्यू काय येणार, निगेटिव्ह. आपण डिसाईड केलेल्या पाथला करंट फॉलो करतोय तर व्हॅल्यू काय येणार, निगेटिव्ह. मायनस करंट कुठला आहे, इथला करंट कुठला आहे, I1 ना, I1. आणि रेजिस्टन्स कुठला येते, इथे रेजिस्टन्सच नाही, जाऊ दे मग हा करंट नका पुढे जाऊयात. पहिले हा करंट इथून फिरून इथून येईल. ओके, समजते? तो आपण नेक्स्ट टाइम पुढे घेऊ, म्हणजे पुढच्या व्हॅल्यूजला घेऊ. इथून आला, इथून करंट आहे पण इथे रेजिस्टन्सच नाही आहे, जाऊ द्या. मग इथे खाली आला, इथला करंट कुठला आहे, I1 प्लस I2, व तो मायनस मध्ये येणार, I1 प्लस I2. हे बघा लूप असा कंप्लीट होतोय. तर इथून करंट स्टार्ट झाला, इथे आला, इथे झाला, किती झाला, I1 प्लस I2. तुम्ही म्हणाल सर हा तर कन्सिडर आपण नाही करते ना, हा कन्सिडर नाहीच करते, ही व्हॅल्यू कन्सिडर नाही करते, पण त्याच्यातून निघणारा करंट तर कन्सिडर केला जाईल ना, म्हणून ते I1 प्लस I2. कारण ह्याच्यातून जाणारा करंट कुठला असणार, फक्त I1 नसणार आहे. जरी लूप आपण ह्याला न कन्सिडर करता लूप घेतला असेल ना, तरी पण ह्याच्यातून करंट जाणारा I1 प्लस I2 असणार आहे. म्हणून पहिले करंट मेन्शन करायचे आणि मग लूप डिसाईड करायचं. ओके. तर I1 प्लस I2 ह्याच्यातून जातोय, तर I1 प्लस I2 इंटू 8. आपलं काय असतं, करंट इंटू रेजिस्टन्स करतो ना आपण. इथून आला करंट, रेजिस्टन्स, परत इथे गेला, इकडे गेल्याच्या नंतर वर गेल्यावर बघा इथे परत इथे आलेला करंट कुठला आहे, I1 ना, I1. ह्या वायरमध्ये करंट कुठला आहे, I1. इथून आला I1 प्लस I2, इथे गेला I1 प्लस I2, परत इथे आला, इथून I2 परत आतमध्ये गेला त्याच्या इथे सर्किट कंप्लीट करायला, आणि वर गेलेला कुठला असणार, I1. तोच I1 2 ओहम मधून चाललाय. तर तो करंट आपल्या पाथला काय आहे, सेम आहे, म्हणजे मायनस असणार. तर 2 इंटू I1 किंवा I1 इंटू इज इक्वल टू 0. त्याला समजलं काय केलं, इथून EMF आला, EMFच्या बरोबर करंट इंटू रेजिस्टन्स, परत करंट इंटू रेजिस्टन्स. ओके. आता 6 मायनस इथे काय, मायनस 8I1 मायनस 8I2 मायनस 2I1 इज इक्वल टू 0. तर इथे काय येणार, 6 इज इक्वल टू I1 8 मायनस 8I1 मायनस 2I1 10I1. तर 10I1 प्लस 8I2 ही झाली इक्वेशन 1. आता त्यानंतर इथे अजून काय होईल, कसं छोटी होईल का इक्वेशन, 2 ने होऊ शकते ना, 2 ने पहिले 2 ने छोटी करा, काय करणार, 2 ने किती झालं इथे I1 ना, म्हणजे 5I1 प्लस 4I2 इज इक्वल टू 3. ही झाली इक्वेशन. पहिले तर इथे नंबर. ओके. आता त्यानंतर सेकंड लूप, कारण एक तर इथे व्हॅल्यू मिळाली, सेकंड पण पाहिजे ना लूप आपल्याला. तर सेकंड लूप कुठला घेणार, तर आता सेकंड लूप आला. तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर मागाशी इथे म्हटलं तो लूप नाही घ्यायचा, तो लूप का नाही घ्यायचा हे पण मी तुम्हाला सांगितलं, करंट फ्लो नाहीच होणार आहे ना. सर्किट जर कंप्लीट होत असेल तर करंट फ्लो होतो आणि तरच आपण तो लूप कन्सिडर करणार. हा लूप का घेतोय, बघा सर्किट कंप्लीट होतोय, इथून इथे जातोय, भले इथे I1 प्लस I2, पण I2 तर आहे ना, इथे जातोय, इथे गेल्याच्या नंतर परत वर जातोय, परत वर गेल्याच्या नंतर परत I2 आतमध्ये येतोय आणि I1 वर निघून जातोय. म्हणजे इथे सर्किट कंप्लीट होतोय, इथे सर्किट कंप्लीट नाही होते, म्हणून आपण मोठा लूप घेतलेला, मोठ्या लूपमध्ये कंप्लीट होतोय. आता त्यानंतर छोटा लूप हे झालेला, आपण हा लूप डिसाईड केलेला. आता पुढे पटकन लूप कन्सिडर करूया. बाय KVL इन लूप, कुठला लूप हा घेतलेला आहे, FC B आणि ओके. तर त्या लूपमध्ये आता KVL वापरत आपण पटकन करूयात, संपेल तरी तो लवकर. ओके. मग लूप वापरला आपण, इथे 5, त्यानंतर मायनस,
ह्या करंट आपल्याच पाथला फॉलो करतो, म्हणजे मायनस येणार, म्हणजे I1 प्लस I2 इंटू 8 मायनस 2I. ओके, इथून करंट या रेजिस्टन्समधून जाणारा करंट पण कुठला असणार, हा वालाच ना. तर इथून जर I2 चाललाय तर इथून परत येणारा पण I2च असणार, म्हणून इथे 2 इंटू I2 घेतलेला आहे. ओके, समजते. आणि आपल्या पाथला तो करंट सेम आहे म्हणून निगेटिव्ह. ओके, तर आता व्हॅल्यू पुट करा आपल्याला, म्हणजे स्टार्ट करू. चला, 8I1 मायनस 8I2 मायनस 2I2 इज इक्वल टू 0. आता सिंपल मॅथ्स आहे. 5 इज इक्वल टू, हा 8 त्या साईडला जाईल, 8I1 मायनस 8I2 मायनस 2I2 मायनस 10I2, पण तो मायनस त्या साईडला गेला की प्लस 10I2. ओके, तर ही मिळाली आपल्याला इक्वेशन नंबर आहे 2. ओके, आता पटापट सॉल्व करूया. चला, 5I1 प्लस 4I2 इज इक्वल टू 3. इक्वेशन 1. इक्वेशन 2 काय, 8I1 प्लस 10I2 इज इक्वल टू 5. ओके, आता सिंपल सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे. तर सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व करणार, पटापट सॉल्व करू. या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करणार, 5 ने. या इक्वेशनला किती मल्टिप्लाय करणार, 2 ने. या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केलं तर 25I1 प्लस 20I2 इज इक्वल टू 15 ना. या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा तर 16I1 प्लस 20I2 इज इक्वल टू 10. आता या दोघांचं काय करणार, सबट्रॅक्शन, मायनस मायनस मायनस, हा झाला कॅन्सल. इथे किती आला, 9I1 इज इक्वल टू, इथे काय राहणार 5, म्हणजे I1ची व्हॅल्यू किती मिळेल, 5/9. सिंपल मॅथ्स आहे. आता याच्या मागे नका जाऊ, सिंपल मॅथ्स आहे. ओके, 5 अँपियर. ओके, 5/9 अँपियर करंट एवढा अँपियरमध्ये दिला. आता आयची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे I1ची, ती कुठल्या तरी इक्वेशनमध्ये पुट करा. I2ची व्हॅल्यू मिळेल, त्याच इक्वेशनमध्ये पुट करा. 5I1 प्लस 4I2 इज इक्वल टू 3. चला, पुट करायची. 5 इंटू 5/9 प्लस 4I2 इज इक्वल टू 3. ओके, तर इथे काय, 25/9 प्लस 4I2 इज इक्वल टू 3. तर आता हा 25/9 त्या साईडला पुट करा, म्हणजे किती येईल, 4I2 इज इक्वल टू 3 मायनस 25/9. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4I2 इज इक्वल टू 9 टू द 27 मायनस 25/9, म्हणजे किती येईल, 2/9. ओके, म्हणजे I2 इज इक्वल टू 2/4 इंटू 9. हा 4 मल्टिप्लाय होता I2ला, तो डिनॉमिनेटरला गेला याच्यासोबत. ओके, 2 1 जा 2 2 जा, म्हणजे व्हॅल्यू किती मिळाली, 1/16, सॉरी 18 मिळाली व्हॅल्यू. बरोबर आहे. 25 इथं राहिलं, इथे 9, इथे हा 4, इथे 2 1 जा 2 2 जा, 18 18, बरोबर आहे. तर I2ची व्हॅल्यू मिळाली 1/18. आता त्या दोघांनी या 8मधून जाणारा करंट सांगितलं आहे ना, तर या 8मधून जाणारा करंट कुठला आहे, I1 प्लस I2. देअरफॉर I1 प्लस I2 अमाऊंट ऑफ करंट इज पासिंग थ्रू दिस रेजिस्टन्स. म्हणजे I1 किती आहे, 5/9, I2 झाला 1/18. म्हणजे इथे काय होणार, इथे LCM ॲडजस्ट करा, 2 म्हणजे काय, 10/18 प्लस 1/18. डिनॉमिनेटर सेम, न्यूमरेटरची ॲडिशन, म्हणजे 11/18 अँपियर करंट यामधून पास होणार आहे. समजले, ओके. तर आता पुढचा सम काय बघू, व्हीटस्टोन नेटवर्क, म्हणजे व्हीटस्टोनची प्रॉपर्टी वापरली जाणार आहे. ओके, तर 4 रेजिस्टन्स 5 ओहम 10 ओहम 15 ओहम आणि X ओहम आर कनेक्टेड इन सिरीज सो ॲज टू फॉर्म व्हीटस्टोन नेटवर्क. आता सर्वात इम्पॉर्टंट काय माहिती का, मुलं हा पहिला रेजिस्टन्स घेतात, हा दुसरा घेतात, हा तिसरा घेतात आणि हा चौथा घेतात. ओके, तसंच घ्यायचं आहे, पण ते सिरीजमध्ये आहे. सिरीजमध्ये आहे तर त्यांचं मेन्शन कसं करणार, आम्ही त्याची डायग्राम इम्पॉर्टंट आहे. डायग्राम तुम्हाला काढावीच लागणार. ओके, तर डायग्राम कशी काढणार, व्हीटस्टोनची डायग्राम कशी असते, अशी असते ना काहीतरी. समजते. आता त्यांनी काय सांगितले, हे चारही रेजिस्टन्स सिरीजमध्ये आहेत. म्हणजे बघा, हा सिरीजमध्ये आहेत ना,
इथून स्टार्ट झालाय, इथून आलाय, इथून बघा एकामेकाला सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. तर त्याच मॅनरने तुम्ही त्यांना मेन्शन करा डायग्रामवर, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. तर पहिला कुठला आहे 5, मग 10, मग 15 आणि मग एक्स. समजतंय? तर आता त्यांनी व्हीटस्टोन ब्रिज तयार केलेला आहे. आता व्हीटस्टोन ब्रिजच्या प्रॉपर्टीज काय असतात, ह्या दोघांचं डिवाइड, ह्या दोघांना डिवाइड इज इक्वल टू, म्हणजे काय असतं P/Q इज इक्वल टू R/S. काय होतं P/Q होतं ना, इज इक्वल टू R/S. जास्त व्हॅल्यू होत्या आणि व्हीटस्टोन ब्रिजमध्ये हा P होता, हा Q, हा R आणि हा S होता. समजते? तर व्हॅल्यू आपण सॉल्व करूया. तो बाय व्हीटस्टोन नेटवर्क, बाय व्हीटस्टोन नेटवर्क. तो जर रूल वापरायचा आहे तर काय होता रूल, P/Q इज इक्वल टू R/S. तर वापरा. P काय 5 ओम, Q काय X ओम, R काय 10 ओम आणि S काय 15. रूल वापरा. P/Q इज इक्वल टू R/S. व्हॅल्यू पुट करा. P ची व्हॅल्यू काय 5, Q ची व्हॅल्यू काय X, R ची व्हॅल्यू काय 10, 15. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 15 into 5 divided by 10, 15 into 5 divided by 10 is equal to x. म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली 5 ने 10, 5 3 15, 5 into 3/2 म्हणजे x is equal to 5 3 15/2. म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली 7.5. आता x काय रेजिस्टन्स आहे, ते युनिट काय येणार ओहम. समजते? सिंपल आहे. फक्त त्यांनी दिलंय काय इन सिरीज म्हटलेलं आहे, म्हणजे हे सगळे एका सिरीजमध्ये कनेक्टेड असणार आणि सिरीजमध्ये कनेक्ट केले आणि मग व्हीटस्टोन ब्रिज तयार झालाय. तर मग व्हीटस्टोन ब्रिजचा रूल वापरताना असा रूल वापरला जाणार, असा नाही. त्या कन्फ्युजन होते. व्हीटस्टोन ब्रिजचा रूल जसा टेक्स्टबुकमध्ये दिला आहे त्याच मॅनरमध्ये व्हॅल्यू पुट केला जाणार आणि आन्सर काढणार. मुलांचं कन्फ्युजन होतं, मुलं असं सॉल्व करतात, आन्सर 30 येतं. मी पण सॉल्व केलं, आन्सर 30 येतं, तसं सॉल्व केलं तर पण आन्सर चुकीचे, कारण त्यांनी सिरीजमध्ये सांगितलं तर आपण असं कनेक्ट केलं. समजले? लिहून ओके. तर हा सम आता पुढे चालू करूयात आपण. हा तर मीटर ब्रिजचा आहे. ओके, तर मी थोडीशी डायग्राम आधीच काढून ठेवलेली तिथे. तर कसं असतं मीटर ब्रिजची डायग्राम कशी असते बघा, इथून एक गॅपमध्ये आपण एक अननोन रेजिस्टन्स लावतो, इथे एक रेजिस्टन्स असतो, इथे एक रेजिस्टन्स असतं आणि त्यानंतर इथे स्केल असते बघा, ती छोटीशी आहे अशी अशी स्केल असते. किती सेंटीमीटरची असते ती 100 सेंटीमीटरची असते ना, 100. आणि त्यानंतर इथून मग असं एक हे लावलेलं असतं, की असते इथे रिओस्टॅट असतो, हे कम्प्लीट होतं. तर ते जाऊ दे, आपण फक्त छोटीशी डायग्राम काढूया. सम मोठा आहे हा. तर R1 रेजिस्टन्स त्यांनी सांगितलंय लेफ्ट गॅपमध्ये बघा, लेफ्ट गॅपमध्ये R1 आहे आणि राईट गॅपमध्ये X. तर त्यांना तो X कॉमन ठेवलाय. X सांगितलेलं नाही किती, पण मी फक्त सांगितलं की राईट गॅपमध्ये X आहे. तर नल पॉईंट इज ऑब्टेन्ड ॲट 30 सेंटीमीटर. त्यांनी काय सांगितलंय, समजा इथे मी एक R1 रेजिस्टन्स घेतलाय आणि इथे X रेजिस्टन्स घेतलाय आणि मी ती जॉकी आहे ना, ती जॉकी आपण या वायरमधून फिरवतो ना, 100 सेंटीमीटरच्या वायरमधून मी जर फिरवली तर मला नल पॉईंट कुठल्या याला मिळतोय 30 सेंटीमीटरला फ्रॉम द लेफ्ट एंड, म्हणजे या एंडपासून 30 सेंटीमीटरला. ओके, म्हणजे आता हे डिस्टन्स, ही जी लेंथ आहे ही कोणाची असणार R1ची आणि ही जी लेंथ आहे ती कोणाची असणार X. समजते? म्हणजे R1 तर रेजिस्टन्स, मग L R1 इथलं जे रेजिस्टन्स असतं, म्हणजे इथली जी लेंथ असते ती वरच्या रेजिस्टन्सचीच असते ना. तर वरचा रेजिस्टन्स कुठला आहे R1, तर त्याची लेंथ काय असणार L R1. तर L R1 किती आहे 30 ना, 30 सेंटीमीटर. समजतंय? 30 सेंटीमीटर. तर ही रिमेनिंग वाली किती असणार, ही 100 असते टोटल, तर ही 30 आहे, ही किती असणार 70. ती काय असणार X किती झाला 70 सेंटीमीटर. ओके, तर आता ही व्हॅल्यू माहिती आहे, तर आपण काय करणार त्याच्यामध्ये मीटर ब्रिजचा जो फॉर्म्युला आहे तो वापरणार. मीटर ब्रिजचा फॉर्म्युला काय असतो X/R, म्हणजेच
हा रेजिस्टन्स डिवायडेड बाय हा रेजिस्टन्स इज इक्वल टू ही लेंथ डिवायडेड बाय ही लेंथ. तर हा रेजिस्टन्स म्हणजे काय असणार बघा, R1 बाय एक्स इज इक्वल टू LR1 डिवाइड बाय LX. समजते? हा रेजिस्टन्स डिवाइड बाय हा इज इक्वल टू ही लेंथ डिवाइड बाय ही लेंथ. ओके. तर R1 ची व्हॅल्यू काय मिळेल? तर R1 ची व्हॅल्यू काय मिळेल? LR1 किती आहे? 30. LX किती आहे? 70. आणि हा एक्स ॲज इट इज, म्हणजे R1 ची व्हॅल्यू काय मिळाली? 3x/7 हा मिळाला R1. 3x/7 हा मिळाला R1. इथे संपलं. एंड. आता परत विथ रेजिस्टन्स R2 इन अ लेफ्ट गॅप. आता त्यांनी काय केलंय, हा रेजिस्टन्स काढलाय, इथे दुसरा रेजिस्टन्स टाकला. ओके. रेजिस्टन्स किती? R2 इन अ लेफ्ट गॅप. द नल पॉइंट इज ऑब्टेन ॲट 40 सेंटीमीटर. 40 सेंटीमीटर त्यांना इथे मिळालेला आहे. म्हणजे काय, त्यांनी इथला R2 चेंज केला आहे. हा जो रेजिस्टन्स आहे ना, त्या रेजिस्टन्सबद्दल काय बोललेच नाही आहेत त्यांनी. म्हणजे हा रेजिस्टन्स तोच आहे जो पहिला वापरलेला आहे. R1 साठी जो रेजिस्टन्स इथे वापरलेला तोच रेजिस्टन्स R2 साठी पण इथे वापरणार आहे. ओके. तर त्यांनी परत काय केलं, इथे तोच रेजिस्टन्स आहे, इथे R2 टाकला, ती जॉकी इथे फिरवली. जॉकी फिरवल्याच्या नंतर किती सेंटीमीटरला मिळालं त्यांना? 40. म्हणजे इथून इथे कुठेतरी 40 सेंटीमीटरला मिळालेली आहे ती लेंथ, म्हणजे नल पॉईंट, म्हणजे तो बॅलन्स पॉईंट. ओके. तर तो घेऊया. आता LR2 असणार ना, R2 साठीची लेंथ किती असणार? LR2 ती किती मिळाली? 40 सेंटीमीटर. आता रिमेनिंग किती असणार? LX ही किती असणार? ही 40 येते, ही किती असणार? 60 ना, कारण टोटल 100 असते. ओके. तर ही व्हॅल्यू. आता त्याच्यासाठी पण वेस्टर्न वापरा, मीटर बेज वापरा. तर काय येणार? हा रेजिस्टन्स डिवायडेड बाय हा, म्हणजे काय, R2 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू काय येणार? LR2 डिवायडेड बाय LX. ओके. LX म्हणजे एक्स असेल. ओके. तर आता व्हॅल्यू पुट करा. आता R2 ची व्हॅल्यू किती आहे? R2 ॲज इट इज LX. ह्याची व्हॅल्यू किती आहे? ह्याची व्हॅल्यू LR2 40 डिवायडेड बाय 60 इक्वल टू एक्स. 0 0 कॅन्सल. तर R2 ची व्हॅल्यू किती मिळाली? 2/3x. समजते? 2/3x. आता ही व्हॅल्यू आहे 1, ही व्हॅल्यू आहे आता 2. आता इथपर्यंत पोहोचलो. आता इथे पोहोचलो. आता पुढे बघा, इफ R1 अँड R2 आर पुट इन सिरीज इन लेफ्ट गॅप, म्हणजे लेफ्टच आहे इथे, लेफ्ट, तो वर्ड राहिला आहे लेफ्ट, इन सिरीज इन लेफ्ट गॅप. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे, आता तिसऱ्या वेळेस काय करणार, हे तर निघणार आहे R1 R2 हे दोघे सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. सिरीजमध्ये म्हणजे प्रॉपर जर डायग्राम काढायला गेलं तर ती कशी येणार आहे, इथे बघा अशी येईल, एक रेजिस्टन्स, त्यानंतर परत दुसरा रेजिस्टन्स आणि हा झाला R1, हा झाला R2. ओके. प्रॉपर डायग्राम अशा. त्यांनी काय सांगितलं, R1 आणि R2 काय सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. ओके. तर फाइंड द पोझिशन ऑफ नल पॉईंट. म्हणजे बघा आता पोझिशन ऑफ नल पॉईंट सगळे दिलेले. आता हे दोन्ही रेजिस्टन्स जर एकामेकाला सिरीजमध्ये कनेक्ट केले आणि मी जर इथून जॉकी फिरवली तर जॉकीचं डिस्टन्स किती असेल ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंतचं, तर नल पॉईंट जो मिळेल ना आपल्याला, आता ह्या हे जर रेजिस्टन्स आहेत ते ह्या रेजिस्टन्सवरून पण आपण जॉकी फिरवली तर आपल्याला ह्या दोन्ही रेजिस्टन्सचं पण काहीतरी नल पॉईंट मिळेल ना. तर तो नल पॉईंट काय असेल, तर त्या नल पॉईंटचं डिस्टन्स किती असेल इथून ते फाइंड आउट करायला सांगितलं. ओके. तर आपण स्टार्ट करूया. आता R1 अँड R2 आर इन सिरीज सांगितलंय तर ॲड करा. सिरीजमध्ये काय होतं, सेम ॲड होतं ना डिरेक्टली, करंट सॉरी रेजिस्टन्स ॲड होतं. तर रेजिस्टन्स R1 प्लस रेजिस्टन्स R2, रेजिस्टन्स R1 किती आहे 3x/7 प्लस R2 2/3x. ओके. तर काय करा, ॲडिशन करा, 7च आहे नाही, 7 काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 9x प्लस 14x डिवाइड बाय 7 21. ओके.
हा काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 9x आणि 14 म्हणजे R1 प्लस R2 मिळालं. म्हणजे R1 प्लस R2 ची व्हॅल्यू किती आहे 14 आणि 9 किती होणार 14 6 आणि 9 म्हणजे 23x/21. हा x कॅपिटल आहे, कॅपिटल कॅपिटल कॅपिटल. ओके, R1 प्लस R2 बाय 23 याला नंबर 1 नंबर 2 याला नंबर 3. ओके, R1 आणि R2 ची व्हॅल्यू एवढी मिळालेली आहे. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की समजा हे दोन्ही पॅरल सिरीजमध्ये इथे कनेक्ट केले तर लेंथ किती मिळणार, ती ह्याच्यासाठी पण मीटर ब्रिज वापरा. ओके, तर आता आपण ह्याच्यासाठी मीटर ब्रिज वापरतो. तर रूल काय असतो मीटर ब्रिजचा, हा रेजिस्टन्स डिवायडेड बाय हा चेंजेस नाही केलाय त्यांनी. तर मीटर ब्रिजचा रूल काय असतो, हा रेजिस्टन्स डिवायडेड बाय हा इज इक्वल टू ही लेंथ डिवायडेड बाय ही लेंथ. तर हा रेजिस्टन्स म्हणजे कुठला R1 प्लस R2 डिवायडेड बाय हा रेजिस्टन्स, हा म्हणजे काय x इज इक्वल टू ही लेंथ. आता ही लेंथ नाही आहे, लेंथ तीच तर फाइंड आउट करायची, ती नाही आहे तर ती लिहून ठेवा काहीतरी LS लिहा इथली LS. तर ही किती असणार LX ना, तर इथे LX लिहू शकतो. पण ही LX मिळणार कशी, 100 मधून मी LS ला मायनस केला तर ही मिळेल ना. LS माहिती आहे का, नाही माहिती, ते जाऊ दे, नाही माहिती. पण या 100 मधून मी जर या LS ला मायनस केला तर ही मिळेलच ना. तर इथं मी LX लिहिण्यापेक्षा 100 मायनस LS लिहितो ना. समजतंय काय केलं इथे, कारण मग अननोन LSच राहील फक्त, बाकी काहीच राहणार नाही. R1 प्लस R2 ची व्हॅल्यू तर इथे मिळाली बघा 23/21. 23/21 x divided by x is equal to LS by 100 minus LS. x cancel, इथे काय राहिलं 23/21 is equal to LS by 100 minus LS. आता काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय येते 23 into 100 LS is equal to 21 LS. आतमध्ये मल्टिप्लाय करा, इथे किती येते 2300 minus 23 LS is equal to 21 LS. त्याला त्या साईडला घेऊन जा, 2300 is equal to 21 LS plus 23 LS. 2300 किती 21 into 20 24, सॉरी 21 42 आणि इथे किती येईल म्हणजे ॲडिशन किती येईल यांची 43 ना, किती येईल 4 आणि हा परत 4, इथे LS 44च येईल. तर 44 आहे तर LS ची व्हॅल्यू किती येईल 2300 डिवायडेड बाय 4. समजतंय, 2300 डिवायडेड बाय 4. आता ह्याचा आन्सर काय येऊ शकतो, पॉईंटमध्ये करा, 2 ने होईल ना डिवाइड, 2 ने होईल डिवाइड, किती होईल आन्सर 2 ने इथे आला 22 आणि त्यानंतर तिथे किती होईल 2 1 जा, त्यानंतर परत 2 1 जा, उरला 1, 2 5 जा, 2 0 जा. हे आला आन्सर. परत 2 ने होऊ शकतं, इथे आला 11 काय 2 नाही होणार, 2 5 जा 10 उरला 1, 2 7 जा 14 उरला 1, 2 5 जा. हे आलं. आता 11 ने डिरेक्टली 11 1 जा 11 2 जा 11 3 11 11 5 जा 55, 11 5 जा 55 राहिले किती 2 2 वर आलं 5, 11 2 जा 22 आणि 25 होते, उरले 3 नाही जाणार म्हणून पॉईंट 3 वर आला 0, 11 2 जा आणि हे राहिले 7 7 11 6 म्हणजे तुमचं आन्सर आलं 52.26 LS. आता हा LS सेंटीमीटरमध्ये होता, हा पण सेंटीमीटरमध्ये होता, तर हा पण किती असणार सेंटीमीटर. समजले काय करणार आहे, पहिले R1 पुट केला मग R2 पुट केला, मग ते दोन्ही सिरीजमध्ये लावून इथे पुट केले आणि व्हॅल्यू सॉल्व्ह केलेल्या आहे. प्रत्येक वेळेस x मिळत नाही आहे सर, इथे x मिळत नाही आहे, का नाही मिळत आहे, कारण तो इथे कॅन्सल होणारच आहे, म्हणून दिलेलंच नाही आहे. समजले, घेऊया. ओके, तर आता पुढचा सम घेऊया. पुढचा सम म्हणजे काय, हा पण मीटर ब्रिजचाच आहे, पण मला इम्पॉर्टंट वाटलं म्हणून मी हा घेतोय, कारण थोडा ट्विस्ट करून दिलेला आहे, कारण याच्या सिरीज आणि पॅरलल ह्या दोन्ही व्हॅल्यूज वापरलेल्या आहेत. ओके, तर आपण सॉल्व्ह काय करणार, कसं सॉल्व्ह करणार बघा. इफ 2 कॉइल्स आर कनेक्टेड इन सिरीज, म्हणजे 2 कॉइल, म्हणजे आपण पहिले मीटर ब्रिजचं हे बनवून देऊयात ना, असं असेल मीटर ब्रिज, असं असतं ना,
हे जाऊ द्या याला काही फरक नाही पडत, आपल्याला फक्त मीटर ब्रिज वरचं पाहिजे. ओके, तर त्यांनी काय सांगितलं, 2 कॉइल्स आर कनेक्टेड इन सिरीज. 2 कॉइल आहेत ज्या सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. मग आपण सिरीजमध्ये घेऊया. सिरीजमध्ये कनेक्टेड आहे तर आपण त्या कॉइल कन्सिडर करू. कॉइल्स R1 अँड R1 आणि R2 ह्या 2 कॉइल्स घेतोय आपण, कन्सिडर करतो. ही झाली R1 आणि ही झाली R2. ओके, आता त्यानंतर दिस कनेक्टेड इन 1 गॅप, म्हणजे एका गॅपमध्ये ते कनेक्टेड आहेत ऑफ मीटर ब्रिज अँड नल पॉइंट इज ऑब्टेन ॲट द मिडल ऑफ वायर. मिडल ऑफ वायर म्हणजे तुम्हाला कळते, आपण इथे जी जॉकी फिरवणार आहोत ना, ती जॉकी ह्या वायरवरती, या 100 सेंटीमीटरच्या 1 मीटरच्या वायरवरती आपण जी जॉकी फिरवणार आहोत, तर आपल्याला तो नल पॉईंट, जो बॅलन्सिंग पॉईंट मिळणार आहे, तो कुठे मिळणार आहे? मिडल ऑफ वायर, म्हणजे एक्झॅक्टली मिडलला. समजते? एक्झॅक्टली मिडल म्हणजे हे 50 सेंटीमीटर आणि हे पण 50 सेंटीमीटर ना. समजते? टोटल 100 आहे, एक्झॅक्टली मिडलला नल पॉईंट मिळतोय. तर हे झालं 50, हे पण झालं 50. समजते? तर तो मिडलला मिळालेला आहे बाय पुटिंग 75 रेजिस्टन्स इन अदर गॅप. हा एक गॅप राहिलाच ना, ह्याच्यात किती असणार? 75. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे, हे 2 रेजिस्टन्स सिरीजमध्ये आहेत, इथे लावलेले आहेत, आणि जर इथे मी 75 लावतोय तर जॉकी फिरवल्यावर मला नल पॉईंट हा एक्झॅक्टली मिडलला मिळतो. ओके, त्याच्यानंतर दुसरी कंडिशन आहे. तर पहिल्या कंडिशननुसार आपण एक इक्वेशन तर तयार करून घेऊ. पहिली कंडिशन काय? दोन्ही सिरीजमध्ये आहेत रेजिस्टन्स. ओके, तर काय येणार? हा रेजिस्टन्स डिवायडेड बाय हा इज इक्वल टू त्याची लेंथ डिवायडेड बाय त्याची लेंथ. ओके, तर हा रेजिस्टन्स म्हणजे कुठला? R1 प्लस R2 डिवायडेड बाय हा पहिली कंडिशन सॉल्व्ह करतोय आपण, दुसरी अजून गेलो पण नाही. पहिल्या कंडिशनमध्ये काय? R1 डिवायडेड बाय 70 म्हणजे R1 प्लस R2 डिवायडेड बाय 75 इज इक्वल टू मिडलला मिळाले, तर हे पण 50 आणि हे पण 50 असणार. तर 50 बाय 50, 50 कॅन्सल, आन्सर येणार 1. तर काय राहील? R1 प्लस R2 इज इक्वल टू 75. हा काय गेला? त्या साईडला गेला. समजते? सिंपल मॅथ्स यार 12वीला आला, जेवढे 8वी 9वीची मुलं करतात सिंपल तिथला. ओके, तिथं झालं. आता इक्वेशन मिळाली 1. इथपर्यंत गॅप ही संपली. आता इफ 2 पुढे जाऊया. 2 कॉइल्स आर देन कनेक्टेड इन पॅरलल, म्हणजे 2 एकमेकाला पॅरललमध्ये कनेक्टेड आहे. आता इथे आलो. एकमेकाला पॅरललमध्ये कनेक्टेड आहेत R1 आणि R2. ओके, दे कनेक्टेड आर इन पॅरलल. द नल पॉइंट ऑफ इज अगेन इन मिडल ऑफ वायर, म्हणजे ह्याचा पण जो नल पॉइंट आपण जॉकीने फिरवणार ना, तो पण परत मिडललाच येतोय. म्हणजे हा पण 50 आणि हा पण 50. व्हेन द रेजिस्टन्स इन अदर गॅप इज चेंज्ड बाय 57. इम्पॉर्टंट आहे, ग्रामर इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. चेंज बाय 57 म्हटलेलं आहे, चेंज बाय. ओके, तर मी सांगतो काय केलं. पहिला किती होता? 75. आता 75 पासून फक्त तो चेंज होतोय. म्हणजे काय असणार? द रेजिस्टन्स इन राईट गॅप आहे ना, राईट गॅपमध्ये रेजिस्टन्स किती असणार? 75 मायनस 57. चेंज म्हटलेलं आहे, रिप्लेस म्हटलेलं नाहीये. रिप्लेस जर म्हटलं असतं तर हा 75 काढून त्याच्या जागी आपण काय लिहिलं असतं? 57 लिहिलं असतं. समजते? रिप्लेस म्हटलं असतं तर. त्यांनी चेंज झालंय, म्हणजे 75 मधून 57 चेंज झालाय. म्हणजे 75 मधून जर मी 57 चेंज केला तर आन्सर किती? 75 57 किती किती 15 3 7 किती 8 आणि इथे काय 28 येतं का? नाही रे, 28 कसं 6 1 18 येतं. तर इथे आला 18. म्हणजे आता इथे किती असणार?
18. समजते काय केलं आहे? पाहिजे तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि परत बघा काय केलं आपण. ओके, हे मी रफ करतो आता. म्हणजे आता इथे रेजिस्टन्स किती आहे? 18. हे दोघे तर एकामेकाला पॅरलल आहेत. हे दोघे तर एकामेकाला पॅरलल आहे. तर पॅरलल जर जेव्हा रेजिस्टन्स असतं तेव्हा सॉल्विंग कशी असते? रेजिस्टन्स पॅरललमध्ये कसे ॲड करतो? असं ना. अरे हे 8वीला तर 9वीला झाले. रेजिस्टन्स सिरीजमध्ये असेल तर डायरेक्ट ॲड होतात आणि पॅरललमध्ये असेल तर 1 ॲड होतात. हे 9वीला झाले, 9वी 10वीला झालेलं आहे. होय, 11वीला पण नाही आहे, 9वी 10वीला झाले. ओके, रेजिस्टन्स जर सिरीजमध्ये असतील तर डायरेक्ट ॲड होतात आणि जर पॅरललमध्ये असतील तर 1 ॲड होतात आणि त्यांची ॲडिशन पण 1 येते, 1/RP. तर आता इथे काय करा? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे 1/RP इज इक्वल टू काय येईल? R1 प्लस R2 डिवाइड बाय R1 इंटू R2. काय केलं? हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आता इथे R2 प्लस R1 असणार आहे, त्याला मी फक्त उलटं दिले, R1 प्लस R2. ओके, आणि इथे काय ना फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन R1 इंटू R2. ओके, तर हे काय आलं? 1/RP. 1/RP आलं. तर RPची व्हॅल्यू किती आहे? आता ह्याचा मी रेसिप्रोकल केला तर ह्याचा पण रेसिप्रोकल करणार. आता काय येणार? R1 इंटू R2 डिवाइड बाय R1 प्लस R2. आता तुम्ही म्हणाल सर आपण रेजिस्टन्स पॅरललमध्ये का काढतोय? हे रेजिस्टन्स आहे ना, हे वालं, हेच इथे असणार आहे. समजतंय? कारण हे दोघे पॅरललमध्ये आहे. पॅरललमध्ये आपण प्रत्येक वेळेस ही व्हॅल्यू तर नाही लिहिणार आहे, म्हणजे हीच लिहिणार, पण ही व्हॅल्यू इक्वल कोणाला आहे? RPला. म्हणजे इथे काय आहे? RP. समजतंय? आता सेकंड कंडिशनसाठी मीटर ब्रिज वापरा. सेकंड कंडिशनसाठी. ओके, फॉर सेकंड कंडिशन काय असतं मीटर ब्रिजचा रूल? हा रेजिस्टन्स डिवायडेड बाय हा रेजिस्टन्स इज इक्वल टू ही लेंथ डिवायडेड बाय ही लेंथ. हा रेजिस्टन्स म्हणजे कुठला? RP ना. RP डिवायडेड बाय हा रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्स म्हणजे किती? 18 इज इक्वल टू हा ही लेंथ. आता हे पण मिडललाच आहे, त्यांनी म्हटलं ना, अगेन मिडलला आहे. म्हणजे हा पण 50, हा पण 50. 50 बाय. आता RPची व्हॅल्यू किती आहे? आपण काढली पॅरलल सॉल्व केलं तर R1 इंटू R2 डिवाइड बाय R1 प्लस R2. R1 इंटू R2 डिवाइड बाय R1 प्लस R2. ओके, इज इक्वल टू हा 50 तर कॅन्सल झाला, 1 झाला, हा 18 त्याच वेळेस तिथे गेला, 18. ही मिळाली इक्वेशन 2. ओके, इक्वेशन 1 ही आहे, इक्वेशन 2 ही आहे. आता ह्यांना सॉल्व करा म्हणजे काय? इक्वेशन 1 मध्ये बघा, R1 प्लस R2ची व्हॅल्यू किती? 75. ही व्हॅल्यू इथून उचला, इथे पुट करा. कशात? R1 आणि R2 मध्ये. तर काय मिळालं? R1 R2 डिवाइडेड बाय 75 इज इक्वल टू 18. काय केलं? ही व्हॅल्यू याच्यात पुट केली, इथे 75. मॅथ्स सिंपल. हा 75 तिथे जाईल. R1 इंटू R2 इज इक्वल टू 75 इंटू 18. आता इथे R2ची व्हॅल्यू बघा. R2 इज इक्वल टू 75 इंटू 18 डिवायडेड बाय R1. म्हणजे R2ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ काय मिळाली? R1. तर आता R2ची व्हॅल्यू किती आहे? 75 18 डिवाइड बाय R1. ही व्हॅल्यू इथून उचला, इथे पुट करा. आता अननोन काय येईल? फक्त R1 अननोन येईल. ही व्हॅल्यू पुट व्हॅल्यू इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय? R1 प्लस R2 इज इक्वल टू 75. R2ची व्हॅल्यू तिथे पुट करणार आपण. R1 ॲज इट इज प्लस R2ची व्हॅल्यू काय आली? ही आली. ही म्हणजे किती? 75 इंटू 18 डिवाइड बाय R1 इज इक्वल टू 75. आता अननोन काय? फक्त R1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. R1 चा स्क्वेअर प्लस 75 इंटू 18 इज इक्वल टू 75 R1. या साईडला घेऊन या. R1 चा स्क्वेअर प्लस 75 R1 प्लस यांचं मल्टिप्लिकेशन किती आहे? मल्टिप्लिकेशन कुठे करू? 75 आणि 90. तेराशे पन्नास आले 0. ओके, तर आता असे कुठले फॅक्टर्स आहेत? फॅक्टर
काय झालं, ऑलरेडी इक्वेशन झाली ना, फॅक्टर्स पहा, R1 ची व्हॅल्यू मिळेल ते किती फॅक्टर्स असतील, 30 40 किंवा 30 किंवा 45 असं असू शकतं. बघूया 45 इंटू 30. ओके, तर 35चा किती येईल 15, कॅन्सल आहे 15. ओके, 34चा 120 आणि 120 आणि 15 135 बरोबर मिळत आहेत फॅक्टर्स. फॅक्टर्स बरोबर मिळत आहेत 45 आणि 30. देअरफॉर R1 याचे फॅक्टर्स किती येतील लागायचे असतील, प्लस 45 R1 प्लस 30 R1 प्लस 1350 इज इक्वल टू 0. फॅक्टर्स काढलेले आहेत सिंपल मॅथ्स इथे. ओके, तर इथून आला R1 कॉमन, तर R1 प्लस 45 R1 प्लस 45 आहे. पण इथे आन्सर किती यायला पाहिजे, इथे एक मिनिट, इथे R1 आहे ना, हे त्या साईडला जाईल ना, नाही बरोबर 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 आहे. इथे R1 आहे 75 हे R, इथे R2 इथे केलेली आहे. इथे आलं, इथे R2, हां हा इथे आला तर हा इथे मायनस होणार, हा इथे आला तर हा इथे मायनस होणार, हा मायनस इथं, हा हे पण मायनसमध्ये जाणार. ओके चलो बरोबर. तर मी सॉल्व केलेलं तर आन्सर थोडं पुढे मागे होतं. तर हा प्लसमध्ये आहे तर तू इथे आला की मायनस होणार, हा मायनस, त्याचं फॅक्टर्स किती असणार -45 -30, म्हणजे -45 -30 तर इथे पण मायनस येणार. ओके, त्यानंतर इथे -30 R1 -45 इज इक्वल टू 0. म्हणजे काय मिळालं, R1 ची व्हॅल्यू काय मिळाली 45 आणि R1 ची व्हॅल्यू मिळाली 30. म्हणजे R1 च्या व्हॅल्यूज 2 मिळत आहेत, तर R2 च्या व्हॅल्यूज पण 2 मिळणार. तर R2 ची आता व्हॅल्यू काय येणार, म्हणजे आता समजा R1 45 आहे तर R2 ची व्हॅल्यू किती आहे 30. तर R2 ची व्हॅल्यू येणार 30 किंवा R2 ची व्हॅल्यू येणार 45. जेव्हा R1 ची व्हॅल्यू 45 असेल तर R2 30 असेल, जेव्हा R1 30 असेल तर R2 असणार 45. हे म्हणूनच तर रेजिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितले, फाइंड द रेजिस्टन्स ऑफ ईच. समजते. ओके, तर आपण चालू करूयात आता. हा पोटेन्शियोमीटरचा सम आहे, सेकंड लास्ट सम असेल हा. ओके, तर पोटेन्शियोमीटर वायर हॅज द लेंथ 2 सेंटीमीटर 2 मीटर. म्हणजे तुम्हाला आठवते ती अशी डायग्राम असते, तर ती टोटल लेंथ किती दिली 2 मीटर दिलेली आहे त्यांनी, आणि त्या वायरला रेजिस्टन्स कितीच आहे 10 ओहमचं आहे. ओके, त्या वायरचा रेजिस्टन्स किती आहे 10 ओहमचा आहे. इट इज कनेक्टेड इन सिरीज विथ द रेजिस्टन्स 990. म्हणजे हा एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे, दिसतोय हा कनेक्टेड इन रेजिस्टन्स 990. हा एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे, म्हणजे तो आपण एक्सटर्नल ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये 990 अँड सेल ऑफ EMF 2 वोल्ट. म्हणजे एक्सटर्नली ते आपण ॲड केलेले आहेत त्यांना. ओके, त्यांना जर एक्सटर्नली ते आपण ॲड केलेले आहेत, तर कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ वायर. म्हणजे त्या वायरचं मग पोटेन्शियल ग्रेडियंट फाइंड आउट करायचं आहे. माहिती आहे पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय, केने डिनोट करायचं, तुला आठवते. ओके, अजून जर टोटल व्होल्टेजला टोटल लेंथने डिवाइड केलं तर पोटेन्शियल ग्रेडियंट मिळतो ना. तर आता आपण रेजिस्टन्स स्टार्ट करूया. पहिला रेजिस्टन्स किती दिला आहे 10 ओहम दिला आहे. एक्सटर्नल रेजिस्टन्स किती आहे 990 आहे. त्यानंतर EMF किती दिला आहे 2 वोल्ट आहे. अजून काय दिले, लेंथ दिली, चल लेंथ दिली आहे 2 मीटर. ओके, आता स्टार्ट करूयात आपण. तर K इज इक्वल टू काय असतं V/L ना. तर ही व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे, म्हणजे आता आपल्याला पहिले व्होल्टेज फाइंड आउट करावं लागणार. तर व्होल्टेज इज इक्वल टू काय असतं V इज इक्वल टू IR. ओके, म्हणजे आपल्याला पहिले करंट फाइंड आउट करावं लागणार. R तर रेजिस्टन्स दिला आहे ना आपल्याला 10, तर करंट फाइंड आउट करावं लागणार. तर करंट कुठला फाइंड आउट करणार, जो करंट त्या वायरमधनं फ्लो करत आहे तो करंट. समजते. समजा इथे त्यांनी काय सांगितली, बॅटरी लावली ना, एक बॅटरी लावलेली आहे, इथे एक रेजिस्टन्स दिलेला आहे स्मॉल r, आणि इथे दुसरा रेजिस्टन्स आहे 990 वाला, आणि ह्या वायर ही 2 मीटरची वायर आहे. इथून इथपर्यंतची वायर 2 मीटरची. समजा हा A आहे आणि हा B आहे. तर मला सांगा ह्या वायरमधून पास होणारा करंट, ह्या वायरमधून पास होणारा करंट किती असेल, तर तोच आपण कॅल्क्युलेट करत आहोत. तर त्या वायरमधून पास होणारा करंट, तर तो करंट काय असेल, हे किती 2 वोल्ट ना. तर ह्याच्यातून पास होणारा म्हणजे ह्या EMF आणि ह्या रेजिस्टन्समधून तयार होणारा करंट ह्याच्यातून चालला आहे ना. ह्या दोन रेजिस्टन्स
आणि ह्या व्होल्टेजमधून तयार होणारा करंट ह्याच्यातून चालला आहे. म्हणजेच काय, करंट काय असतो V/R, म्हणजे हे व्होल्टेज किती आहे 2 डिवाइडेड बाय R म्हणजे ह्या दोघांच्या रेजिस्टन्स मधून जाणारा करंट आहे ना तो. ह्या दोन्ही रेजिस्टन्सला मी काय करणार ॲड, हा म्हणजे किती 10 आहे. ओके, तर ह्या दोघांना मी ॲड करणार म्हणजे R प्लस RE होणार इथे, समजतंय. म्हणजेच करंट काय झाला 2/R म्हणजे 10 प्लस 9 90, म्हणजे करंट किती मिळाला आहे 2/1000 मिळालेला आहे करंट, जो याच्यातून पास होतोय. ह्या वायरमधून पास होणारा करंट एवढा आहे. ओके, आता ह्या वायरमधून ह्या वायरचा रेजिस्टन्स किती सांगितलेलं आहे त्यांनी, R सांगितलं आहे ना. ओके, तर आता आपण काय करणार V=IR ते पुट करणार. सॉरी, आता त्या वायरमधून व्होल्टेज किती असणार, त्या वायरचं व्होल्टेज फाइंड आउट करावं लागणार ना. जर मग त्या व्होल्टेजला आपण L ने डिवाइड केलं तर आपल्याला पोटेन्शियल ग्रेडियंट मिळेल. तर त्या वायरचं व्होल्टेज म्हणजे त्या वायरचं पोटेन्शियल डिफरन्स काय असणार V=IR. I ची व्हॅल्यू काय 2/1000 इंटू R, म्हणजे V=2 इंटू R. R ची व्हॅल्यू किती आहे 10 डिवाइड बाय 1000. त्यांनी जो रेजिस्टन्स सांगितलेला आहे ना वायरचा, तो आपण इथे घेतलेला आहे. तो ह्याच्यात घेतला असता तर सेपरेट वायर दिसली नसती, तुम्हाला अजून कन्फ्युजन झालं असतं. हे जे वायरचं रेजिस्टन्स आहे ना ते आपण इथे लिहून घेतलं आहे इंटरनल रेजिस्टन्स. का माहिती आहे का, वायरचं रेजिस्टन्स ह्याच्यावर लिहिलं ना तर तुम्ही म्हणाल सर ती वायर स्ट्रेट आहे का काय, त्यात रेजिस्टन्स लावले. तर वायरचं रेजिस्टन्स मी इथे लिहून घेतलं आहे. का, भले इथे लिहून घेतलं तरी काय फरक नाही पडत, ॲड तर होणारच आहे. मग इथे जरी लिहिलं तरी ॲड होणार आहे आणि इथे जरी लिहिलं तरी ॲडच होणार आहे. म्हणून मी वायरचं रेजिस्टन्स इथे लिहून घेतलं आहे, समजते. तर ते झालं 10. इथे V= तेवढं होतं. आता ओके, आता V हे व्होल्टेज कुठले माहिती आहे का, या वायरचे, या वायरचं पोटेन्शियल आहे. तर व्होल्टेजला जर लेंथने डिवाइड केलं तर इथे पण लेंथने डिवाइड करणार. आता व्होल्टेजला लेंथने डिवाइड केले तर काय असणार पोटेन्शियल ग्रेडियंट ना. मग इथे पण काय करणार डिवाइड बाय 1000 इंटू लेंथने किती, लेंथचा आन्सर किती, लेंथ किती 2. लेंथची व्हॅल्यू इथे पण पुट करणार ना, इथे जर डिवाइड केलं तर इथे पण डिवाइड करणार दोन्ही साईडला. ओके, 2 कॅन्सल, 1 0 कॅन्सल, म्हणजे कीची व्हॅल्यू आली 1/100, म्हणजेच कीची व्हॅल्यू आली 10⁻². ओके, आता पोटेन्शियल ग्रेडियंट आहे ते युनिट्स काय येणार व्होल्ट पर मीटर. का व्होल्ट पर मीटर, व्होल्टेज वर आहे, लेंथ असणार, लेंथ कशात आहे मीटरमध्ये, म्हणून आन्सर आलं व्होल्ट पर मीटर. तुम्हाला कन्फ्युजन इथेच होईल की सर ह्या वायरचं रेजिस्टन्स होतं ते वायरमध्ये का नाही लिहिलं. वायरमध्ये जर लिहिलं असतं तर वायर नीट दिसली नसती तुम्हाला, त्या अजून कन्फ्युजन झालं असतं. तर मी हे मी इथे लिहायचं सोडून इथे लिहिलं, काही इश्यू नाही आहे. सर्किट तर कम्प्लीट होतं आहे, म्हणजे रेजिस्टन्स इथलं पण कन्सिडरच होणार आहे, ते इथून कन्सिडर झाले, बस बाकी काय नाही. समजलं पोटेन्शियल ग्रेडियंट कसं फाइंड आउट करणार, लिहून घ्या. ओके, तर लास्टचा समय हा पोटेन्शियोमीटरचा आहे. ओके, तर स्टार्ट करूया आपण. त्यांनी काय इझी सम आहे, पोटेन्शियोमीटरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. तो बघा, दोन जर EMF कम्पेअर करायचे होते तो फॉर्म्युला, किंवा एकाच्या हेल्पने दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती, तर त्याच्यातला समय हा पोटेन्शियोमीटर. ओके, तर काय सांगितलं, इन पोटेन्शियोमीटर अरेंजमेंट अ सेल ऑफ EMF 1.2 volt gives the balance point of 35 centimeter length of wire. म्हणजे पहिला दिला असेल तर काय करणार, पहिला EMF किती दिलाय 1.25 volt आणि त्याचा बॅलन्स पॉईंट त्या वायरवर किती डिस्टन्सला आहे 35, लेंथ मग किती असणार L1 35 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर इफ सेल इज रिप्लेस बाय द अनदर, इथे बघा आता रिप्लेस वर्ड वापरलेला आहे, म्हणजे तो काढलाय आणि दुसरा लावला आहे. बाय चेंज नाही म्हटलंय. ओके, चेंज बाय नाही म्हटलं, चेंज केला असतं तर तेवढा फरक पडला असता. इथे रिप्लेस म्हटलंय, रिप्लेस बाय अनदर सेल. ओके, कितीच्या सेलने ते नाही सांगितलं त्यांनी, ते तर काढायचं आपल्याला. रिप्लेस बाय अनदर सेल म्हणजे दुसऱ्या सेलने रिप्लेस केलेला आहे. ओके,
अँड बॅलन्स पॉईंट इज शिफ्ट टू 63 सेंटीमीटर. मग बॅलन्स पॉईंट चेंज झाला आहे, 63 सेंटीमीटरला गेला आहे. तर व्हॉट इज द EMF ऑफ सेकंड सेल? तर बाय पोटेन्शियोमीटर रूल, आणि तो रूल कुठला आहे ते कम्पेअर द EMF ऑफ, ते तुम्ही लिहू शकता. आता ते लिहायला लागलं की टाईम होईल. तर त्याचं इक्वेशन काय मिळेल? E1/E2 इज इक्वल टू L1/L2. E1 ची व्हॅल्यू काय? 1.25. 1.25 डिवाइड बाय E2 इज इक्वल टू L1 काय? 35 डिवाइड बाय 63. ओके, आता काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे E2 इज इक्वल टू 1.25 into 63 divided by 35. ओके, डिवाइड बाय 35. म्हणजे E2 ची व्हॅल्यू, आता हे कॅल्क्युलेट नाही करत बसत. मी सॉल्व करून ठेवलेलं तर 2.25 वोल्ट. हे चान्सेल हे सॉल्व करत बसलं त्यात परत टाइम द्या. समजलं काय केलंय? सिंपल व्हॅल्यूज आहेत. मग तुम्हाला कळणार कसं की सर आम्हाला व्हॅल्यू सम कुठला सॉल्व करायचा आहे, कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे. पर्टिक्युलर वर्ड दिलेला असतं ना त्यांनी, पोटेन्शियोमीटर, पिस्टोन, मीटर ब्रिज, असे काही शब्द दिलेले असतात त्यांनी. तर त्याच्यावर तुम्हाला कळायला पाहिजे की व्हॅल्यू कुठला फॉर्म्युला वापरायचा. आणि फॉर्म्युला वापरलेलं कळतं, पण मग सर आता फॉर्म्युलामधली कुठली व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तर ते त्यांनी नीट प्रकारे लिहून दिलेलं असतं. त्या फक्त आपल्याला नीट वाचता आलं पाहिजे. समजतंय? हा समजताय सम? आता तुम्ही लिहूनच घेणार आहात. आता हे तर झाले सम, आणि मी आजच ग्रुपमध्ये म्हणजे सम टाकतो. तर ते सम तुम्ही स्वतः पण सॉल्व करायचे आहेत. ओके, समजते? हे समजलेलं आहे? तोपर्यंत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण सम आहेत, ह्याच्याशीच रिलेटेड असणार आहेत. ते यांना रिफर करा आणि ते सम सॉल्व करायचा प्रयत्न करा. ओके, तोपर्यंत स्टडी करा. ऑल द बेस्ट.